नमस्कार मित्रांनो, द जीके झोन मराठी या चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। स्पर्धे परीक्षेसाठी अतिशय उपयुक्त व महत्त्वाचे प्रश्न आज आपण पाहणार आहोत। चला तर सुरू करूया। भारतामधील थरचे वाळवंट भारताच्या कोणत्या दिशेला आहे? वायव्य या दिशेला थरचे वाळवंट आहेत। पाणी या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे? पाणी या शब्दाचा समानार्थी शब्द आहे सलील। कोसला या कादंबरीचे लेखक खालीलपैकी कोण आहे? कोसला या कादंबरीचे लेखक भालचंद्र नेमाडे आहेत। नवव्या शतकातील राजा मिहिर भोज कोणत्या घराण्याशी संबंधित होते? प्रतिहार घराणे। राजा मिहिर भोज हे प्रतिहार घराण्याशी संबंधित होते। RTI हा कायदा संपूर्ण भारतामध्ये लागू करण्याआधी कोणत्या राज्यामध्ये लागू करण्यात आला? RTI हा कायदा संपूर्ण भारतामध्ये लागू करण्याआधी तामिळनाडू या राज्यामध्ये लागू केला। टिंबटिंब हा देश मार्च 2023 मध्ये ब्रिक्सच्या न्यू डेव्हलपमेंट बँकेचा सदस्य झाला। इजिप्त हा देश मार्च 2023 मध्ये ब्रिक्सच्या न्यू डेव्हलपमेंट बँकेचा सदस्य झाला। जम्मू काश्मीर आणि लडाख या दोन केंद्रशासित प्रदेशाची निर्मिती कधी करण्यात आली? जम्मू काश्मीर आणि लडाख या दोन केंद्रशासित प्रदेशाची निर्मिती 31 ऑक्टोबर 2019 मध्ये करण्यात आली। टिंबटिंब कंपनीला नुकताच नवरत्न दर्जा देण्यात आला। RVNL या कंपनीला नुकताच नवरत्न दर्जा देण्यात आला। 2020 च्या 68व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यातील सर्वोत्कृष्ट चित्रपट कोणता ठरला? सोराराई पोट्रू हे 2020 च्या 68व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यातील सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरला। भारताच्या पहिल्या मंगळ मोहिमेची सांगता झाली। ऑक्टोबर 2022 भारताच्या पहिल्या मंगळ मोहिमेची सांगता झाली। युद्धग्रस्त युक्रेनमधील भारतीयांना भारतात आणण्यासाठी कोणते ऑपरेशन राबविण्यात आले? ऑपरेशन गंगा। युद्धग्रस्त युक्रेनमधील भारतीयांना भारतात आणण्यासाठी ऑपरेशन गंगा राबविण्यात आले। HD-3385 हे नवीन वाण कोणत्या पिकाचे आहे? HD-3385 हे नवीन वाण गहू या पिकाचे आहे। द हिलिक पॉवर ऑफ फॉरेस्ट हे पुस्तक कोणाचे आहे? द हिलिक पॉवर ऑफ फॉरेस्ट डॉक्टर अकिरा मियावाकी यांचे पुस्तक आहे। सध्याची लोकसभा कितवी आहे? सध्याची लोकसभा 17वी आहे। 101वी घटना दुरुस्ती ही खालीलपैकी कोणत्या विषयाशी संबंधित आहे? वस्तू व सेवा कर या विषयाशी संबंधित आहे। भारतातील संसदीय व्यवस्थेचा टिंबटिंब हा केंद्रबिंदू आहे। भारतातील संसदीय व्यवस्थेचा पंतप्रधान हा केंद्रबिंदू आहे। बांगलादेशाची निर्मिती कोणत्या वर्षी झाली? बांगलादेशाची निर्मिती 1971 मध्ये झाली। भारतात कोणत्या प्रकारची लोकशाही आहे? भारतात अप्रत्यक्ष या प्रकारची लोकशाही आहे। टिंबटिंब हा लोकशाही व्यवस्थेचा गाभा आहे। लोकसहभाग हा लोकशाही व्यवस्थेचा गाभा आहे। खालीलपैकी कोणत्या शहरात महाराष्ट्र राज्याचे हिवाळी अधिवेशन भरते? नागपूर या शहरात महाराष्ट्र राज्याचे हिवाळी अधिवेशन भरते। सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश कोण?
न्यायमूर्ती फातिमा बीबी या सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश आहेत. भारतीय संविधानातील कोणता अनुच्छेद हिंदी संघाच्या अधिकृत भाषेचा दर्जा देते? कलम 343 हे भारतीय संविधानातील अनुच्छेद हिंदी संघाच्या अधिकृत भाषेचा दर्जा देते. भारताच्या राष्ट्रगीताचे लेखक खालीलपैकी कोण आहे? मित्रांनो, प्रश्नामध्ये कधी कधी खूप आपल्याला म्हणजे राष्ट्रीय गीत व राष्ट्रगीत ह्याच्यात कधी कधी गोंधळ होतो. तर राष्ट्रगीताचे लेखक आहेत बंकिमचंद्र चॅटर्जी व राष्ट्रीय गीत याचे लेखक आहेत रवींद्रनाथ टागोर. भारतीय राज्यातील प्रथम महिला मुख्यमंत्री कोण? सुचेता कृपलानी हे भारतीय राज्यपालातील प्रथम महिला मुख्यमंत्री होती. स्वतंत्र भारताचे पहिले उपपंतप्रधान पद कोणी भूषविले? सरदार वल्लभभाई पटेल हे स्वतंत्र भारताचे पहिले उपपंतप्रधान पद भूषविले. कोणत्या राज्यात विधान परिषदेत धर्म या घटकासाठी राखीव जागा होत्या? जम्मू व काश्मीर या राज्यात विधान परिषदेत धर्म या घटकासाठी राखीव जागा होत्या. आजपर्यंत किती वेळा लोकसभा तिचा कार्यकाळ पूर्ण होण्या अगोदरच विसर्जित करण्यात आली? एकूण 6 वेळा. लोकसभेत शून्य प्रहाराचा कालावधी किती असतो? अनिश्चित कालावधी असतो. अल्पसंख्याकाच्या हिताचे संरक्षण घटनेच्या कोणत्या कलमांमध्ये करण्यात आले आहे? कलम 29 व 30 या कलमामध्ये करण्यात आले आहे. भारतामध्ये माहितीचा अधिकार कायदा कोणत्या वर्षी संमत करण्यात आला? भारतामध्ये माहितीचा अधिकार कायदा 2005 या वर्षी संमत करण्यात आला. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.